काय मग तुम्हाला माहिती आहे का, बाहेर भेटणारा हा पदार्थ घरच्या घरी अगदी सोप्यात सोपी पद्धतीने बनवू शकतो। त्यासाठी 2 वाटी मैदा घेतलाय, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय, 1 चमचा तेल घालायचं। आधी हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं, थोडं-थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करून घ्यायचा। आता हा मुराईसाठी साईडला ठेवून घ्यायचा। इथे मी काही भाज्या घेतल्या भाज्यामध्ये शिमला मिरची घेतली आहे लाल आणि हिरवी, सोबतच गाजर घेतलाय, कांदा घेतलाय आणि पत्ताकोबी घेतलेली आहे। आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलंय। तेल गरम झालं की नंतर थोडासा बारीक चिरलेला लसूण घालून थोडासा परतून घेतलाय। नंतर याच्यामध्ये कांदा घातला। कांदासुद्धा आपल्याला थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। नंतर या सगळ्या भाज्या एकसोबतच घालून यालासुद्धा थोडंसं परतून घेऊन थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये थोडंसं व्हिनेगर घातलंय आणि चिली सॉस घातलाय, सोबतच सोया सॉस घालायचा आहे। 1 चमचा मी इथे शेजवान चटणी घातलेली आहे, 1 चमचा टोमॅटो केचप घातलाय आणि थोडंसंच मीठ घालायचं कारण सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं। आता हे सगळे मिक्स करून घ्यायचं आहे भाज्यांमध्ये। नंतर आता इथे मी उकळलेले हे नूडल्स घेतलेले आहे, उकळून थंड करून चाळणीवर काढून घ्यायचे। नंतर याच्यामध्ये घालायचे। हे चांगलं मिक्स करून झालं की याच्यामध्ये काळी मिरी पावडर घालायचं। काळी मिरी पावडरने याची चव खूप छान लागते। आता आपण जे गोळा तयार करून घेतला होता याचे छोटे-छोटे गोळे तोडून आता याला लाटून घ्यायचं आहे। तर खूप जास्त मोठ्या लाटायची गरज नाही आहे, या पद्धतीने छोट्या-छोट्या लाटून घेऊया। तर मी इथे एकसोबत 3 लाटून घेतल्या। नंतर एका ह्याच्यावर थोडंसं तेल लावून घेतलंय, वरून थोडासा मैदा लावायचा, परत एक चपाती ठेवायची याच्यावर, परत मैदा लावायचा। असं करता-करता मी ते 3 चपात्या एकावर एक ठेवून घेतल्या आणि आता नंतर आपण याला चांगलं लाटून घेऊया। तर या पद्धतीने केलं ना तर अगदी पातळ आपल्या या शीट तयार होतात। तर तुम्ही एक-एक लाटायला गेला ना तर अजिबातही लाटता येणार नाही। तर असे 3 किंवा 4 तुम्ही इथे एकसोबत ठेवू शकता। नंतर आता याला शेकून घेऊया। तर शेकायचं असलं ना तर खूप कमी गॅस ठेवायचा आणि खूप जास्त शेकायचं नाही। बघू शकता थोडे-थोडे बबल आले की आपण याला दोन्ही साईडनी असं हलके-हलके बबल आले की हे काढून घ्यायचे। आता बघा थोडंसं थंड झाल्यानंतर या शीट बघा अशा लगेचच वेगवेगळ्या होतात। या पद्धतीने मी इथे भरपूर अशा या शीट तयार करून घेतल्या। आता इथे एक शीट तयार करून घेतली। नंतर याच्यावर आपण जे सारण बनवून ठेवलं होतं ना नूडल्सचं, ते याच्यामध्ये घालायचं आणि चपाती बघा या पद्धतीने दोन्ही साईडनी फोल्ड करून घ्यायची। वरून आता मी इथे मैद्याचीच स्लरी बनवून घेतली होती, कारण हे चांगलं चिकटलं पाहिजे यासाठी आणि आता या पद्धतीने चिकटवून घ्यायचं। या पद्धतीनेच मी इथे सगळे तयार करून घेतले। आता आपण हे फ्राय करून घेऊया। तर बघू शकता इथे तेल गरम करून घेतलंय। आता याच्यामध्ये हे आपण रोल टाकून घेऊ आणि याला मस्त गुलाबी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। रंग बघा किती मस्त आलाय, खायला एवढं चांगलं लागतात ना, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। बाहेर घ्यायला गेलं तर खूप महाग मिळतात आणि घरच्या घरी खूप सारे आपण एकसोबत बनवू शकतो। तर एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा, अगदी कुरकुरीत आणि खायला मस्त लागतात। रेसिपी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही स्प्रिंग रोलची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये। बाय बाय।